पक्षात प्रवेश घ्यायचा आहे। त्यानंतर विठ्ठलराव फरताडे माजी सभापती मार्केट कमिटी अंबड, दादासाहेब कदम माजी तालुका प्रमुख शिवसेना अंबड, श्रीमंतराव फटके माजी तालुका प्रमुख शिवसेना अंबड, श्री शंकरराव केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य जालना, बाळासाहेब पांढरे जिल्हा उपाध्यक्ष मेडिकल असोसिएशन, युवासेना उपजिल्हा प्रमुख, त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव काकडे, पंचायत समिती सदस्य माजी पंचायत समिती सदस्य प्रल्हादजी जाधव। ही नावं घोषित करते, आपण एकेकाने येऊन पक्ष प्रवेश करायचा आहे आणि ज्यांचा सत्कार झाला त्यांनी समोर खाली बसून घ्या। प्रल्हादजी जाधव माजी पंचायत समिती सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य गोरखजी शिंदे, मनसे पदाधिकारी राजेंद्र भोसले, माजी विस्तारक युवासेना गणेशजी शिंदे ज्यांचा प्रवेश झालेला आहे। एक एक करून सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण नावं या ठिकाणी येतोय। ज्यांची नावं घेतली तेच मंडळी समोर वर या, ज्यांची नावं घेतली तेच वर या। राजेंद्र भोसले, गणेशजी शिंदे, बंडू पागिरे, रमेश दादा कौर, माणिक राऊत, कल्याण भुतेकर, मी ज्यांची नावं घोषित करतोय त्यांनीच कृपया मंचावरती यायचं आहे। कल्याणजी भुतेकर, अर्जुन बाबा शेडगे, ज्यांची नावं उद्घोषित करतोय त्यांनीच मंचावरती यायचं आहे। अर्जुन बाबा शेडगे, गोवर्धन उगले किसान सेना प्रमुख, तालुका प्रमुख, तालुका शिवसेना संघटक अंबड, इलियास कुरेशी, ज्यांची नावं मी उद्घोषित करतोय त्यांनीच कृपया मंचावरती यायचं आहे। किसान सेना संघटक अर्जुनराव नखाते, शिवसेना विभाग प्रमुख बाबासाहेब कोल्हे, विभाग प्रमुख शैलेश दिवटे, विभाग प्रमुख दत्ता मांगदरे, विभाग प्रमुख राणोजी तौर, संजय धोत्रे ओबीसी सेलचे संजयजी धोत्रे, डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉक्टर रमेश चव्हाण, जगन दुर्गे सरपंच पदा संचालक मार्केट कमिटी अंबड, व्यापारी असोसिएशनचे सचिव विष्णुशेठ देवडे, युवासेना पदाधिकारी अमोल टोपे, युवासेना पदाधिकारी सचिन गाडेकर, युवासेना पदाधिकारी सतीश दुबे, बंजारा टायगर तालुका अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, युवासेना कॉलेज कक्ष तालुका अधिकारी पवन राठोड, श्री इरफान सय्यद, रघुनाथ काटे रोजगार हमी योजना समिती सदस्य, माजी सरपंच जनार्दनजी राठोड, माजी शहर प्रमुख विद्यार्थी सेना अंबड संदीप जी वराडे, युवासेना सरचिटणीस अंबड अभिजित खटके, बादशाह भाई पठाण आणि विठ्ठल आमदार। धन्यवाद। त्यानंतर माननीय शिवाजीराव चोथे साहेब आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करीत आहेत। माजी आमदार अंबड माननीय शिवाजीराव चोथे आणि त्यापूर्वी मी माननीय चोथे साहेबांना विनंती करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय पवार यांचे स्वागत। माजी आमदार माननीय शिवाजीराव चोथे साहेब यांच्या एक अत्यंत सुंदर अशी बैलगाडी ही माननीय अजितदादांना या ठिकाणी भेट देण्यात येते आहे। बाजूला आणि याच शेती मातीशी निगडीत असणारी सुंदरशी बैलगाडी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेट देण्यात येत आहे।
मोबाईल. आपणही एका जोरदार टाळ्यांनी या स्वागत समारोहात सम्मिलित होऊया. आता बैलगाडी दिसली नाही, बैलगाडी वरती पाहिजे. माननीय उपस्थितीमध्ये माजी आमदार शिवाजी असंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. यानंतर मी माझे आमदार विनंती करतो आपण व्यक्त करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले माझा पक्षप्रवेश करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, आमच्या जालना जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अरविंद अण्णा चव्हाण, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीशजी चव्हाण, शिक्षक सेनेचे आमदार श्री काळे, माझे सहकारी पूर्व समितीचे मित्र माजी आमदार श्री सुरेश कुमार जिलेथिया, रवींद्रजी तोर, आमच्या ताई शकुंतलाबाई ताई कदम, या ठिकाणी आमचे निवडून मुद्दाम आलेले गेवराईचे आमदार पंडित साहेब, आमचे कल्याणरावचे आखाडे नितीन पाटील, व्यासपीठावर बसलेले सर्व अंबडगंज तालुक्यातले प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या सर्व सहकारी बांधवांनो, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. तर जर पाहिलं तर मी दादा आपल्याला भेटून माझा राजीनामा दिल्यानंतर परत येताना साहजिक आहे 40 वर्ष मी ज्या पक्षामध्ये काढले तो पक्ष सोडताना साहजिकच पण नाही, दुःख होणं साहजिक आहे. पण दादा मी वयाच्या 20व्या वर्षी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो. मार्चच्या अधिवेशनामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. त्यावेळेस मराठवाड्यामध्ये काम नव्हतं, परंतु मी 84 ते 25 आता 40 वर्ष शिवसेनेमध्ये होतो. 25 वर्ष सलग मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो. 95 ते 99 पर्यंत माझा आमदारकीचा काळ गेला. दादा मला सांगायला या ठिकाणी आनंद होईल की माझ्या अगोदरच्या आमदारांनी, माझ्या नंतरच्याही आमदारांनी जेवढे कामं मी केले ते केले नाही ही मुद्दाम होऊन जाणी बरोबर या ठिकाणी माणसं जोडली, संघटन करणं, माणसं जोडणं हा माझा मूळ पिंड आहे. आणि म्हणून तर 25 वर्षानंतर ही माणसं इथं आली होती. अनेक कामं माझ्या या ठिकाणी मी केलेली आहेत. आणि मी आपल्याबरोबर का आलो? सत्तेशिवाय समाजकारण होऊ शकत नाही या गोष्टीचं पूर्ण भान माझ्यामध्ये असल्यामुळं दादाने आपला मार्ग निवडलेला आहे. मला माहितीये की आपण फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन या ठिकाणी आपली भूमिका, सामाजिक भूमिका आपण जपत आहात. सगळ्यात महत्वाचा झाला जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवती मूल्य जपण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहात. आणि म्हणून या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करेल की सध्या ढवळलेल्या सामाजिक वातावरणात सुद्धा आपण आपलं अस्तित्व निरपक्षपणे या ठिकाणी टिकून आहात. ही आपली सर्वात जमेची बाजू आहे. एखादा मुद्दा हाताळण्यामध्ये
या ठिकाणी मी पाहतो की अत्यंत तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मुद्दा हाताळतात. संघटन कौशल्य तुम्ही आत्मसात केलेलं आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या संमतीचा भाव तुमच्यामध्ये सातत्याने आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी आपल्या बरोबर या ठिकाणी काम करण्यासाठी उत्सुक झालेलो आहे. दादा संघटना तर मागणी करताना मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन की आपल्या जिल्ह्यातल्या सर्व सहकार्यांना घेऊन आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत, तुमचे सर्व तालुका प्रमुख आहेत, आमचे तात्या आहेत, आमचे महेंद्र पवार असतील, जे जे सगळी मंडळी असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन एक शब्द तुम्हाला देतो. या जिल्हाभर एका वर्षामध्ये सर्व दूरदर्शन तुमच्या शाखा जर केल्या नाही राष्ट्रवादीच्या तर मला या ठिकाणी बोला. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की संपूर्ण या ठिकाणी करेल. किती दिवस मला एखाद्या माणसाला तुम्ही किती दिवस थोपू शकता? मुळामध्ये संघटन करणारा माणूस आहे आणि म्हणून वादळाला आणि पाण्याच्या प्रवाहाला आणू शकत नाही, कारण असंख्य अडचणी मात करीत आपलं स्वतंत्र मार्ग निर्माण आपलं पाणी करीत असतो. माझा संपूर्ण जीवन दादा वादळी राहिले. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा आणि धुंद वादळास कुठला किनारा. समय खराब था इसलिए मैं मौन था, अभी बताऊंगा मैं कौन था. दादा स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आलेल्या आहेत. निश्चित आपल्या सर्वांच्या सहकार्याला घेऊन जालना जिल्ह्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा कौल देण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. बेरजेचं राजकारण करण्याचा आपला स्वभाव आहे. स्पष्ट वक्तेपणा ही आपली ओळख आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर 50 वर्षाचा वेध घेऊन कृषी, औद्योगिक, शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये निर्णय घेण्याची क्षमता दादा आपल्यामध्ये आहे. त्याही पलीकडे जाऊन आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी आपण केलेली आहे. की अत्यंत या ठिकाणी त्यांच्याबद्दल दाखवलेली आपण कमालाची कृतज्ञता या ठिकाणी आम्हाला जाणवते. जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये दादा या ठिकाणी खूप अतिवृष्टी झालेली आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे शेतकऱ्यांच्या वतीनं की आपण संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना देऊन शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्याला अधिकची मदत, आर्थिक मदत कशी मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न दादा या ठिकाणी आपण करावा. या ठिकाणी मी एवढं सांगेन, जिथं मी होतो तिथं माझी काय परिस्थिती होती. जहां आपको बार बार साबित करना पड़े कि आप सच्चे हैं, जहां आपको बार बार साबित करना पड़े कि आप सच्चे हैं, वहां से दूर हो जाए. जहां इंदौर किया जाना आदत बन जाए वहां खुद को और जलील मत कीजिए. जहां आपकी अनुपस्थिति किसी को फर्क नहीं डालती वहां आपकी मौजूदगी भी बेमतलब है. जहां हर बार आपकी गलत साबित होते हैं वहां मन नहीं खेल चलता है. जहां आपको सुनने वाला कोई नहीं वहां बोलने की कोशिश भी बेकार है. जहां आपकी वैल्यू सिर्फ आपकी जरूरत से तय होती है वहां इंसान नहीं सामना समझा जाता है. जहां अपना सुकून खोने लगे वहां से चला जाना सबसे बड़ा अपना खुद का प्यार है. आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टीमुळे मी आपलं बाहेर पडलेलो आहे. मी आपल्याला एवढं सांगेन की दादा जिल्हाभर संघटन उभा करण्याचं काम करीन. आपले आशीर्वाद मला माझ्या पाठीमागे असून द्यावा. एवढे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आज माझ्या बरोबर आलेले. मी फक्त एवढा सगळ्यांना एकच सांगेन, जेवढे माझ्या बरोबर या ठिकाणी प्रवेश करायला आलेले ते सगळ्यांनी या ठिकाणी वर हात करावा. आपला सर्वांचा प्रवेश या ठिकाणी निश्चित झाला आहे असं दादाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो. मी अधिकचा वेळ घेत नाही. दादाला बोलून पुढे जायचं, दादाला आधी बोललं पाहिजे. मी फक्त दादाला सर्वांच्या वतीने विनंती करेन, दादा मला पदरात घ्या, सांभाळा, एवढीच विनंती. धन्यवाद छोटे साहेब. मी दादांना मंचावरती आमंत्रित करण्यापूर्वी एक विनंती करतो आहे की आप्पासाहेब लक्ष्मण गायकवाड हे पैठणचे आहेत आणि त्यांचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदलं गेलेलं आहे. इंडिया बुकात नाव नोंदलं गेलेलं आहे. दंड बैठकांच्या संदर्भात 1 तास 49 मिनिटांमध्ये 4004 दंड बैठका मारून त्यांनी लिम्का बुकामध्ये नाव नोंदवलेलं आहे. आपण एक जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करूयात, अभिनंदन करूयात. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी त्यांची तयारी सुरू आहे. 1 तास 49 मिनिटांमध्ये 4004 दंड बैठकांचा हा वर्ल्ड रेकॉर्ड लिम्का बुक मध्ये नोंदला गेलेला आहे. युनाइट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदलं गेलेलं आहे. आणि आता सर्वोच्च असणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची त्यांची तयारी सुरू आहे. आप्पासाहेब लक्ष्मण गायकवाड
पैठणचे आहेत आदरणीय दादांचे असते, त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. यानंतर मी आदरणीय दादांना अशी विनंती करतो आपण सभेला संबोधित करावं, मार्गदर्शन करावं. आजच्या शिवाजीराव चौथे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य मान्यवरांचा, कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित असणारे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष सतीशराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे अध्यक्ष जालन्याचे अरविंदराव चव्हाण, विधिमंडळातील माझे सहकारी विक्रम काळे, विजयसिंह पांडे, माजी आमदार सुरेश जेथियाजी, अल्पसंख्याक विभागाची ज्यांच्यावर जबाबदारी टाकली ते नाझीर काझीजी, माजी आमदार नितीन पाटीलजी, अभिजित देशमुखजी, कल्याण आखाडेजी, राजेश्वर चव्हाणजी, रवींद्र तौरजी, शकुंतलाताई कदमजी, चंद्रकांत कार्तिकजी, अमीर जुमेदवालाजी, दत्ता भांगेजी, सतीश दवडेजी, संतोष पेगळेजी, सुरेश सपाटेजी, लक्ष्मीकांत कंटोलेजी, शेख नाझीमजी, गगन भागवतजी, अनेक इथं ज्यांचा आता आपल्या सर्वांच्या साक्षीने सत्कार करण्यात आला ते आप्पासाहेब लक्ष्मण गायकवाड, त्यांचे सगळे सहकारी ज्यांना आता शिवाजीरावांच्या बरोबर प्रवेश दिलेला आहे, ते ज्यांच्याबरोबर मी 95 ते 99 मी पण बारामती तालुक्याचा आमदार होतो, त्यावेळेस आम्ही शिवाजीरावांनी एकत्र काम केलं. ते आपल्या सगळ्यांचे सहकारी शिवाजीराव चौथे, तरुण सहकारी विनायकराव चौथे, विठ्ठलराव फडतारे, दादासाहेब कदम, श्रीमंतराव खटके, शंकरराव बेंद्रे, बाळासाहेब पांढरे, नंदू पुंड, रामशेठ लंडे, लक्ष्मण काकडे, प्रल्हाद जाधव, गोरख शिंदे, राजेंद्र भोसले, गणेश शिंदे, पंडू पागिरे, रमेश दादा तौर, माणिक राऊत, कल्याण भुतेकर, अर्जुन बाबा शेडगे, गोवर्धन उगले, इलियास कुरेसी, अर्जुनराव नकाते, बाबासाहेब कोल्हे, शैलेश गिवटे, दत्ता मांदरे, राणूजी तौर, संजय धोत्रे, डॉक्टर रमेश चव्हाण, जगन दुर्गे, विष्णू शेठ देवडे, अमोल टोपे, सचिन गाडेकर आणि त्यांच्याबरोबर असलेले असंख्य सहकारी, माझ्या विशेषतः जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी, अंबड आणि त्या सगळ्या परिसरातून आलेले आमचे जीवाभावाचे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सध्या थोडस महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यामध्ये साधारण पावसाची परिस्थिती असल्यामुळं एकंदरीत मराठवाडा असेल किंवा इतर भाग असेल, इथं जरा अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. मला बरेच दिवसापूर्वी शिवाजीरावांना ज्यावेळेस मी मुंबईमध्ये चर्चा केली त्यावेळेस शिवाजीरावांनी सांगितलं की दादा, मी सर्वसामान्य माणसांच्या मध्ये काम करणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा एक कार्यकर्ता आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं सुरुवातीला अतिशय तरुण वयामध्ये सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, मुंबई डोळ्यासमोर ठेवून केली. परंतु त्या काळामध्ये काँग्रेसची राजवट देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून तो पक्ष समाजामध्ये काम करत होता आणि त्याच्यामध्ये ठराविकच लोकांचे 30 माणसं सतत वेगवेगळ्या भागामध्ये प्रतिनिधित्व करत होती. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळं नवीन कार्यकर्त्यालाही वाटतं, वेगवेगळ्या सहकार्याला वाटतं की बाबा मलाही कुठे संधी मिळाली पाहिजे. पण सुरुवातीचा काळ वेगळा होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातत्याने काँग्रेसचे सरकार देश पातळीवर अनेक राज्यांच्या मध्ये होते, आपल्या इथं पण होतं. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, त्याही वेळेस चव्हाण साहेबांनी मराठवाडा, विदर्भ
सह संपूर्ण महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र तयार केला मुंबईसह. उद्याच मराठवाडा मुक्ती संग्राम, त्याच्यामध्ये उद्याचा महत्वाचा दिवस आहे आणि त्याचं झेंडावंदन करण्याचं काम, त्यावेळेस काम करणाऱ्या मान्यवरांना मानवंदना देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण या 8 जिल्ह्यामध्ये जाऊन करत असतो. मी देखील आपली सभा झाल्यानंतर बीडला चाललेलं. उद्या रात्री मुख्यमंत्री इथले झेंडावंदन करण्याच्या करता येतात. तुमच्या तिथं पालकमंत्री पंकजाताई मुंडे ह्या जाणार आहेत. सांगायचं तात्पर्य की तेव्हापासून चव्हाण साहेब असतील, त्याच्यानंतरच्या काळामध्ये वसंतराव नाईक असतील, वसंतदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अशा अनेक दिग्गज नेत्यांनी या राज्यामध्ये काँग्रेसच्या विचारसरणीनं काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. पण कुठंतरी ग्रामीण भागामध्ये अस्वस्थता होती आणि त्याच्यातून मराठी माणसांच्या करता मुंबई डोळ्यासमोर ठेवून तिथं मराठी माणसावर जर अन्याय होत होता म्हणून शिवसेना स्थापन करण्यात आली आणि मग ती हळूहळू महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये पसरली. एक तरुण सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता याला त्यांनी शिवाजीरावनी ही जबाबदारी तिकडं खांद्यावर घेतली आणि ती खांद्यावर घेतल्यानंतर साहजिकच माणसं जोडत गेली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं व्हायची, त्यावेळेस लोकांना स्फूर्ती मिळायची, ईर्ष्या निर्माण व्हायची आणि त्याच्यातून 95च्या निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये शिवसेनेचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्याच वेळेस तुमच्या मतदारसंघातलं शिवाजीराव चोट्यांच्या सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने निवडून दिलं. राजकीय क्षेत्राबरोबरच शिवाजीरावांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान आहे. 95 ते 99 ते ज्यावेळेस आमदार झाले आणि विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी अंबड आणि तिथल्या सगळ्या भागाच्या करता, विकासाच्या करता, परिसराच्या करता, तिथे जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता सभागृहामध्ये देखील आवाज उठवण्याचं काम केलं. त्यावेळेस मी विरोधी पक्षात होतो. मी त्याच्या आधी सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मलाही अतिशय तरुण वयामध्ये मिळालेली होती आणि त्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता किंवा स्वामी रामानंद शिक्षण मंडळाची स्थापना केली. आपल्या जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर देखील संचालक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आताही ते संचालक म्हणून तिथं काम करतात. जालना दूध संघ असेल किंवा महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा समितीचे सदस्य म्हणून काम असेल किंवा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघ महानंद मुंबई इथल्याही मध्ये त्यांनी महानंदवर काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेटचे मेंबर म्हणून त्यांनी काम केलं. अंबरनाथी सहकारी पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम हे आमच्या शिवाजीरावांच्या नेतृत्वाखाली चाललंय आणि त्याच्यामुळं एकंदरीतच आत्ताही मी ते भाषण करत असताना बारकाईने बघत होतो. थोडासा त्यांचा कंठ हा दाटून आलेला होता, कारण जो पक्ष आपण वाढवला 40-40 वर्ष त्या पक्षाच्या करता जीवाचं रान केलं, कार्यकर्ते निर्माण केले. आजही पक्षप्रवेश देत असताना मी पाहत होतो अनेक जण वेगवेगळ्या विभाग प्रमुख आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे, काहींनी किसान सेना त्याचं काम प्रमुख म्हणून केलेलं आहे, मेडिकल असोसिएशन मध्ये काहींनी कामं केलेली आहेत, त्याच्यामध्ये पंचायत समिती असेल, वेगवेगळ्या गावचे सरपंच असतील, मार्केट कमिटी असतील, सहकारातल्या संस्था असतील, असे अनेक संस्थांच्यावर काम करणारे कार्यकर्ते त्यांना आता आपण पक्षप्रवेश दिला. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर पुढे जाणारा पक्ष. शेवटी तुम्हाला समाजामध्ये काम करायचं असेल तर सर्व जाती धर्माला, त्याच्यामध्ये जातीचा, पंथाचा वेगवेगळा मतभेद करून चालत नाही.
शेवटी आपण सगळे माणूस आहे, माणुसकी महत्वाची आहे. आता ह्याच्यातले अनेक जण शेतकरी आहेत, अनेक जण काळ्यांची इमानी सेवा करायचा प्रयत्न करतात. आम्ही देखील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जेवढं काही शेतकऱ्याला न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करतो. परंतु कधीतरी निसर्गाने अवकृपा दाखवल्यानंतर तुमच्या माझ्यावर जे संकट येतं, कधी दुष्काळ पडतो, कधी पाऊस जास्त होतो, कधी आपलं जायकवाडी देखील भरत नाही. आता जायकवाडी दोनदा भरला असतं एवढं पाणी तिथं वाहून चाललेलं आहे. गोदाकाठ आपल्या जिल्ह्यातून जातो. मग माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, माझा बीड जिल्हा असेल, माझा जालना जिल्हा असेल, त्या सगळ्या भागातनं ही गोदावरी वाट काढत पुढे जात असते. त्यावेळेस तिथं पाटबंधारे खात्याचा मंत्री असताना माझ्यावर बिनबुडाचे आरोप झाले, कारण नसताना मला बदनाम करण्यात आलं. परंतु नागसागर या धरणापासून बाबळी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी बॅरेजेस करण्याचं काम, छोटी छोटी धरणच करण्याचं काम आपण केलं. वास्तविक आज दोन्ही तीरावर जे काही तुम्हाला ऊसाची शेती दिसते, जी तूर दिसते, जे सोयाबीन दिसतं, जे कापूस दिसतो, ज्या फळबागा दिसतात, त्याला तुमचे कष्ट आहेच, त्याबद्दल दुमत नाही. त्याच्यामध्ये आपल्या जायकवाडी धरणाच्या देखील पाण्याचा महत्वाचा हिस्सा त्याच्यामध्ये आहे. पण तरी देखील ही कामं ज्या त्या वेळेस त्या विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मी त्यांना सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री महोदय, आपल्याला हे काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण त्याच्यानंतर गोदावरी नंतर सिंफाण्याला बॅरेजेस केले, तापीला बॅरेजेस केले, मांजरा नदीवर बॅरेजेस केले आणि त्याच्यातून इथली तर साधू संतांची भूमी, इथली जमीन अतिशय सुपीक, इथं पेरल्यानंतर पाऊस काळ चांगला झाल्यानंतर भरभरून त्या ठिकाणी धान्य उगवतं येतं. अशा पद्धतीनं इथला सगळा परिसर आणि त्याच्यामध्ये हे पाणी देण्याचं काम आपण केलं. अजूनही काही समस्या आहेत, नाही असं नाही. आज देखील हा सगळा विषय इथं आमच्या शिवाजीरावांचा पक्ष प्रवेश करत असताना आपल्या सगळ्यांच्या समोर एक महत्वाचं संकट आहे आणि ते म्हणजे जो गेल्या काही दिवसामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या भागात, विशेषतः माझ्या मराठवाड्यातला जालना असेल, बीड असेल, नांदेड असेल, या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि अनेक गावांच्या मध्ये येऊन छत्रपती संभाजीनगर, आज पैठणचे पण लोक मला एअरपोर्टला भेटले, तिथं पण ती कॉलनी आहे, तिथं अजून पण पाणी होतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि अतिशय पाऊस पडल्यामुळे अनेक गावांच्या मध्ये माझ्या बळीराजाचं, माझ्या कष्टकऱ्यांचं, माझ्या शेतकऱ्यांचं पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि अशा संकटाच्या काळामध्ये महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. त्याच्यामध्ये अडचणीत असलेल्या माझ्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्याच्यासाठी आजच 12 वाजता कॅबिनेट झाली, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलाय. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करायला सांगितलेलं आहे. त्यामध्ये कुठं कुठं चिरीखाली झालेली आहे, काही ठिकाणी बकऱ्या असतील, त्याच्यामध्ये मेंढ्या असतील, कोंबड्या असतील, गाई असतील, आपले बैल असतील, जनावर असतील, ही देखील त्याच्यामध्ये वाहून गेली. काही ठिकाणी मनुष्यहानी पण झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं काल तर मला सुरेश धसांचा फोन आल्यानंतर हेलिकॉप्टर त्या भागामध्ये पाठवावं लागलं, कारण चारी बाजूनी त्या गावांना पाण्याचा वेळा बसले होता, लोक भयभीत झालेली होती. कधी त्या भागामध्ये असा पाऊस बघितला नाही 50-100 वर्षामध्ये, असं तिथली जुनी लोक सांगतात. मी आता इथलं गेल्यानंतर रात्री त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक पण लावलेली आहे. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या अडचणीतल्या माझ्या शेतकऱ्यांना पुन्हा कशी उभारी देता येईल याकरता आजच आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांना तिथं बारकाईनं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. तुम्ही पण कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवा, जिथं कुठं तुम्हाला वाटेल की इथं कुठंतरी आमचा कृषी विभागाचा, महसूल विभागाचा किंवा इतर कुठल्या विभागाचा अधिकारी कमी पडतोय, इतर शेतकऱ्याला न्याय मिळण्याच्या करता तिथं कुठं अडचण निर्माण होते, त्यावेळेस ती गोष्ट जर तुम्ही माझ्या लक्षात आणून दिली तर ताबडतोब तिथं मी योग्य त्या सूचना देईन आणि नुकसान झालेल्या भागातील माझ्या कष्टकऱ्यांचे, बळीराजाचे, शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही जे दिलेले त्या निमित्तानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील
शासनामार्फत मदत त्या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्ताने देतो। मी तर असं सांगितलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब ते प्रस्ताव आमच्याकडे मुंबईला पाठवावे। जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवत असताना जी नावं शेतकऱ्यांची येतील डायरेक्ट त्यांच्या अकाउंटलाच डीबीटी द्वारे आम्ही पैसे पाठवणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या इथं जनावर वगैरे जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलचे पंचनामे वगैरे ते सगळे होऊन त्याला योग्य पद्धतीचं सहकार्य करण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं निश्चितपणे केलं जाईल। याबद्दल आपण काळजी करू नका, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। आपण आता नवीन सुरुवात करताय, आपले तसं बघितलं तर प्रश्न साधारण तेच आहे। आम्ही देखील ज्या भागात येतो तिथं सहकारी संस्था शेती आता एआयचा वापर केला जातो, अतिशय मर्यादित पाणी देऊन खताची बचत करून त्यामध्ये कसं उत्पन्न वाढवता येईल याकरता यंदा 500 कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे। त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात आणि मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात। त्या गोष्टीचा वापर शेतकरी बांधवांना तुम्हाला मला करावा लागेल। आपण ती सुरुवात केलेली आहे, बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये पुढे आलेल्या आहेत। तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या भागामध्ये आम्ही काही हजार शेतकऱ्यांच्यावर त्याच्यामध्ये प्रयोग केले, म्हणजे त्यांच्या शेतावर, तर ज्याचा 70 टन एकरी ऊस निघायचा तो 100 टनाच्या पुढे गेला, ज्याचा 35-40 टन निघायचा तो 70-80 टनावर पोहोचला आणि ज्याचा 100 टन असे काढणारे पण काही शेतकरी असतात तो जवळपास 130 ते 140 टनापर्यंत पोहोचलेला आहे। पाणी जेवढं लागतं तेवढंच ते मशीन सांगतं की एवढं पाणी द्या। पाण्याची 50% बचत होते, खताची 50% बचत होते। आपल्याकडे बऱ्याचदा खत त्या पहिल्या नळीला, दुसऱ्या नळीला, खांदी बांधणीला पाण्यातच पडतं आणि त्याचा उपयोग होत नाही। त्याच्यामध्ये लिक्विड खत त्या ठिकाणी दिलं जातं, पण ठिबकचा वापर करावा लागतो आणि तशा पद्धतीचे प्रयोग महाराष्ट्रामध्ये गेले 2-3 वर्ष यशस्वी झाले। म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण बजेटमध्ये काही तरतूद केली। माझा तर प्रयत्न हा आहे, आता कृषी मंत्रालयाची जबाबदारी आम्ही दत्ताभाऊ भरमेंच्यावर दिलेली आहे। ते पण हाडाचा शेतकरी आहे, त्याची पण डाळिंब, त्याची द्राक्ष, त्याचा त्या ठिकाणी केळी, त्याचा ऊस, एवढी जबरदस्त पिकं असतात म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही। पण त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या आजोबांनी एवढ्या माळावरच्या जमिनीमध्ये भुजनीचं इकडून तिकडून लांबनं पाणी आणून एवढे कष्ट केले। पूर्वी त्यांच्याकडे काही नव्हतं, जमीन होती, आता मात्र त्याच्या कुटुंबियाचा 15 ते 20 हजार टन ऊस त्या ठिकाणी कारखान्याला जातो। अशाकडे आपल्या कृषी खात्याची जबाबदारी दिलेली आहे। त्याला दत्ताभावाला पण मी त्याला सगळेजण मामा नावाने ओळखतात, तिथं त्यांनाही सांगितलेलं आहे की तुला या गोष्टीची जाण आहे। आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं राहणीमान बदलून द्यायचं आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत। शेतीच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा आम्ही आता तुम्हाला वीज माफी केलेली आहे। वीज माफी केलेली असली तरी त्यांचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून भरतो। 20,000 कोटी रुपये 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारला आम्ही त्या ठिकाणी भरतोय आणि त्याच्यात तुम्ही तुमच्या बिलाचा खर्च आम्ही कमी केलेला आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकार मिळून 12,000 रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी अकाउंटला वर्षाला देतं। इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, परंतु ह्या योजना देत असताना माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला, कष्टाने पिकवलेली फळं आणि कष्टाने पिकवलेलं धान्य, आम्हाला त्या तूर, सोयाबीन किंवा कापूस अशी कुठलीही पिकं, ह्याला कसं जर कांद्याच्याही बद्दल आज बराच मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली। कांद्याने पुन्हा वांदा आणलेल्या अशा प्रकारची परिस्थिती आहे। लोक अक्षरशः वैतागून गेलेली आहे आणि चाळीला पैसे दिले कांद्याच्या तर त्याच्यात पावसाने कांदे वाहून गेलेले आपण त्या ठिकाणी बघतोय। अशा पद्धतीचं हे सगळं संकटावर मात करण्याचं काम आम्हा लोकांचं सगळ्यांचं चाललेलं आहे। परंतु या निमित्तानं शिवाजीराव आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने हे राष्ट्रवादी
गांधी पोलीस ठाण्यात स्थापना केली। ही गोष्ट कदापि आपण विसरता कामा नये आणि त्यामुळं अलीकडे राज्यात आपण बघताय वेगवेगळ्या जाती धर्माच्या समाजामध्ये वेगवेगळे काही प्रश्न निर्माण होत आहेत। प्रश्न सुटले पाहिजेत याबद्दल आपण सकारात्मक आहोत। हे प्रश्न सुटत असताना कुणावर अन्याय होणार नाही ही पण काळजी ही राज्यकर्त्यांनी घ्यायची असते। मागण्या करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये जनतेला समाजाला वेगवेगळ्या नेत्यांना आहे, पण एकंदरीतच ते सगळं नियमाच्या चौकटीमध्ये बसवण्याचं काम आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं पण कुठं उल्लंघन होणार नाही याबद्दलची काळजी सरकार म्हणून जे कोणी तिथं बसलेले असतात त्यांना सगळ्यांना घ्यावी लागते आणि त्या पद्धतीने आम्ही घेतो। त्याच्यामुळे वेगवेगळ्या समाजामध्ये संबंध बिघडतील अशा पद्धतीनं आपण करता कामा नये। तुमचा माझा महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे। ही बाब पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला बोलचेगावं नाहीये, त्यामुळे आपण सर्वांनी बोलताना खबरदारी घेतली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठला जातीचा किंवा धर्माचा नाही तर सर्व धर्म समभाव याचा पुरस्कार करणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। त्यामुळं जातीमध्ये धर्मामध्ये कुणाचं तरी नुकसान होईल, कुणाला तरी त्याचा त्रास सहन करावा लागेल अशा पद्धतीनं भांडणं होतील अशी कुठलीही कृती ही आपल्याकडनं होता कामा नये। राज्य सरकार म्हणून आम्ही त्याची खबरदारी घेऊच घेऊ, परंतु सर्व जाती धर्माच्या कल्याणाकरता समाजातला एखादा संचलन कमी असेल तरी तो माणूस आहे, त्या माणुसकीच्या भावनेतनं आपल्याला त्याच्या कल्याणाच्या करता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करायचंय आणि महायुतीचं सरकार देखील त्याबद्दल कटिबद्ध आहे याची नोंद देखील आज शिवाजीराव चौतारे त्यांच्याबरोबरच्या असंख्य सहकारी मित्रांच्या पक्षाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामील झालेल्या शिवाजीराव यांच्याबरोबर संख्य आलेल्या मान्यवरांचं मी मनापासून पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो। मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या कष्टकऱ्यांचा पक्ष आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे, महिलांचा, वंचितांचा, दुर्बलांचा, घटकांचा असा सर्वसामान्यांचा हा पक्ष आहे आणि त्या पक्ष काम करत असताना देखील या सगळ्या घटकांच्या बरोबर राहील याची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।